ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत आणि आज तुम्हाला एक गोड बातमी मिळेल, त्याने तुम्ही खूप आनंदी होणार आहात। त्यासाठी नक्कीच तुम्ही तयार राहा। आणि स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। स्वामी आज तुम्हाला महत्त्वाची बातमी द्यायला आलेले आहेत, त्यामुळं हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल आणि मन लावून हा व्हिडिओ नक्कीच ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे समर्था, माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस। या जीवन प्रवासात किती समस्या येऊ देत वा संकट येऊ देत, आता आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे तुझे अधिष्ठान तिथे समस्याच अजिबात नाही। आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे, कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस। तू स्वतः समाधान आहेस, तुझा आनंद आहेस आणि हे परम चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला प्रेरणा दे। आणि कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही, म्हणून आम्ही तुझ्याशीच एकनिष्ठ आहोत आणि तुझ्यावरच आमचा विश्वास आहे। स्वामी आपल्याला म्हणत आहेत, अरे बाळा, तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू द्यात, थोडा धीर धर। काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं हा संदेश मन लावून नक्कीच ऐक। कसा असतो स्वामी भक्त हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। स्वतःच्या घरातील प्रत्येक नवीन गोष्ट, व्यक्ती, घटना स्वामींच्या पुढे सादर करतो तो असतो स्वामी भक्त। दुसऱ्याच्या घरी गेल्यावर स्वामींचा फोटो दिसला की आपलाच कुलबंधू भेटल्याचा आनंद ज्याला होतो तो असतो स्वामी भक्त। घरातून निघताना चला स्वामी माझ्यासोबत असं स्वामींना सांगून जो निघतो आणि प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे हे जो विसरत नाही तो असतो स्वामी भक्त। संकटातून सुटकेसाठी धाव घेणारा, ते कितीही संकट आली तरी त्याची पर्वाज वाटेनासा होणारा तो असतो खरा स्वामी भक्त। आणि सांसारिक सुखदुःखांची अशी भली मोठी यादी घेऊन जाणारा आणि कालांतराने नुसते हात जोडून नतमस्तक होऊन त्याच्या पुढे उभा राहतो तो असतो खरा स्वामी भक्त। कसा आहेस, काय चाललंय, हा प्रश्नाला स्वामींची कृपा आहे हे उत्तर जो देतो ना तो असतो खरा स्वामी भक्त। मैं गया नहीं जिंदा है या वचनाची अनेकदा प्रचिती आल्यामुळे वेडवाकडं वागण्याची अवज्ञा ज्याच्याकडून होत नाही तो असतो खरा स्वामी भक्त। स्वामी हो अशी जातायत आगत हाक मारतो आणि मग त्या हाकेतून आपल्या अंतर्मनाचे सर्व भाव त्याच्यापर्यंत पोचावे असं तो मनापासून बोलत असतो तो असतो खरा स्वामी भक्त। स्वामी म्हणत आहेत की अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटाची वाट घे। आणि म्हणून तुम्ही स्वामींची भेट लवकरच घेतली पाहिजे। स्वामी म्हणत आहेत, बाळा एक लक्षात घे, जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी एक दरवाजा बंद करत असतो ना, त्याच वेळी तो आपल्यासाठी अनेक दालन उघडी करत असतो। म्हणून परमेश्वरावरचा आपला विश्वास आधी ढळू देऊ नकोस, भिवू नकोस। आम्ही आहोत आणि तुझ्या पाठीशी आहोत। स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कुणाची आणि कशाची। स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना समोर जावे मी हसत संकटांना, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला। हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही आयुष्यात। इतरांच्या यशावर तुम्ही कधी जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका। प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो। यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात। आपल्या यशाचे निकष निश्चित करा, ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फक्त तुम्ही प्रयत्न करायचा आहे। स्वामी आपल्याला सांगत आहेत, अरे तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहेस। औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस। मला नेहमीच वाटते तू स्वतःहून माझ्याकडे यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो। एक लक्षात घ्या की ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना,
तर तो हात आयुष्यभर मी सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो आणि स्वामी आपल्या सोबत असेच कायम राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. म्हणून मित्रांनो, स्वामींसारखा निवारा तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. म्हणून स्वामींकडे सर्व काही गोष्टीचं भरपूर काही सॉल्युशन आहे. स्वामी सांगतात, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. कारण हेच तर आयुष्य आहे ना, जे होईल ते होईल. आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि खूप आयुष्य एन्जॉय करा. आणि आहे त्या परिस्थितीला नक्की तुम्ही सामोरे जावा. आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या. पहा, जे संपलं आहे ते नक्कीच तुमच्याकडे परत येईल. आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. म्हणून तुझ्या विचारांवर लक्ष ठेव, कारण तुमचे विचार तुम्हाला घडवतातही आणि बिघडवतातही. त्यामुळे तू काय आणि कसा विचार करतोस हे खूप जास्त महत्वाचे आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट शक्य होईल, फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव आणि आमचं नामस्मरण कर. मित्रांनो, तू आमच्याकडे जी प्रार्थना करतोस आणि केली होतीस असं स्वामी म्हणत आहेत, ती लवकरच पूर्ण होणार आहे. काळजी करू नको. बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडत्यातही तुझे भले होते. ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच कळणार. आणि म्हणून स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र शेवटपर्यंत असेल. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे दिसतील आणि सगळीकडे जाणवतील. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला इकडे तिकडे शोधू नकोस, आम्ही तुझ्या अंतरात्म्यात आहोत. तू फक्त मनापासून डोळे मिटून आम्हाला हाक मार, तुला आमचे दर्शन नक्कीच होईल. आणि लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या हातात अजिबात तुम्ही देऊ नका. आणि कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवरून त्याची चेष्टा कधीही करू नका, कारण कोणाची वेळ ही केव्हा बदलेल हे तुम्हाला सांगता येत नाही. म्हणून तुझा आमच्यावर जो विश्वास आहे ना, तो असाच कायम ठेव. हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे. आणि बाळा, घाबरू नकोस, स्वतःला एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी आहोत तुझ्यासोबत आणि शेवटपर्यंत राहू. म्हणून अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा, म्हणजे तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. आणि जोपर्यंत तू तुझे विचार बदलणार नाहीस तोपर्यंत तुझे आयुष्य बदलणार नाही. म्हणून विचार बदल, आयुष्यात आपोआप बदल घडतील आणि तुला सर्व काही जीवनाकडून मिळेल. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात ना, हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा, कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगलेच मिळेल. म्हणून काळजी करू नकोस. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षाही होणारच. तुला न्याय हा शेवटपर्यंत मी देणार, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मित्रांनो, तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नका, कारण नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा येतो आणि तुमचे काम अजिबात पूर्ण होत नाही. आणि वर्तमान काळ हा तुमच्या भविष्याचा पाया असतो. म्हणून उगाचच भविष्याची काळजी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा वर्तमानात मेहनत करा, मगच तुमचा भविष्यकाळ सुंदर नक्कीच बनेल. आणि संकटाच्या वेळी कोणी तुमची साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका, रडू नका. उलट एकट्याने त्या संकटांच्या छातड्यावर पाय ठेवून स्वतःचे साम्राज्य नक्कीच निर्माण करा. आणि चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना, मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर आणि नक्कीच तू आमच्यावर विश्वास ठेव. एवढंच तुला करायचंय. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एकच यश घेईन. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता, न थांबता तू फक्त प्रयत्न करत राहा. तुला कोणी कितीही चुकीचं किंवा खोटं समजू देत, पण मला माहिती आहे तू कसा आहेस. त्या लोकांचा हिशोब मी पाहून घेतो. तू काळजी अजिबात करू नकोस. आणि छोट्याशा थेंबात ही अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे स्वतःला कधीच कमी अजिबात समजू नका. आणि मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने तो वागू लागतो.
पण एक गोष्ट लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व अहंकार नसावा, कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो हे नेहमी आपल्या डोक्यात असले पाहिजे. आणि संसारात सुखाचे जे काही क्षण प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख शांती समाधान असते. म्हणून त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवायचं आहे. आणि तुळशी माळ हा जो खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभेही केले आहेत. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच होते आणि ते शेवटपर्यंत टिकूनही राहते. म्हणून परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे महारोगांचे संसार रूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमानेही सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन आपण केलेच पाहिजे. आणि आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो, पण आठवड्यातून काहीच न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढीच वेळ घर संसार नातं प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती तुम्ही पत्करा आणि करून बघा. स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि असा भरभरून आशीर्वाद ते आपल्याला नक्कीच देतील. मित्रांनो, शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओळी, भेळ आणि मनाशी मनाचा सुखद मेळ आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून प्रत्येकासाठी तुम्ही छोटासा वेळ काढायला शिका आणि तो वेळ काढाल तेव्हाच लोकही तुमच्यासाठी चांगलं बोलतील आणि चांगला विचारही करतील. म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. आणि आयुष्य आपण असं समाधानामध्ये जगायचं असतं. माणसांचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तो जीवनात पूर्णपणे यशस्वी होत असतो. आणि काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात. जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा शीलनता आणि नक्कीच मिळत असते, आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळत असते, आणि गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो. म्हणून स्वामींच्याकडे काही मागण्यापेक्षा जवळ एक बनवा. रोज नामस्मरणाने त्याच्या जवळ जा. बरेच काही आपोआप न मागता आपणास मिळू लागेल. आणि हा तुमचा अनुभव देखील येईल. आणि मलाही अनुभव हा आलेला आहे. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला बनवायच्या आहेत. आणि थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझाच विचार कर, असं स्वामी म्हणत आहेत. आणि लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून आम्ही त्यांनाच प्रेमाने आणि अति आनंदाने पूजत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, फसवणारे कोणीही असो, पण वाचवणारा मी आहे तुझ्याजवळ. तू फक्त मला हाक मार, मी तुझ्यासाठी धावत येईन. आणि माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा पूर्णपणे बदलून टाकेल. म्हणून मित्रांनो, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामीच फक्त बसावा. आणि फक्त स्वामींचाच विचार आपल्या मनात नक्कीच आला पाहिजे. स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही तुमच्या आईसाठी सर्व काही मागत आहात. म्हणून मित्रांनो, नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराची कायम जोडून घेतलं की नक्कीच बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर अजिबात होऊ शकत नाही आणि तो होतही नाही. म्हणून महाराज म्हणतात, काही गोष्टी या कष्ट साध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यावर बाकी सर्व त्या नियतांवर सोपवावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान आपल्याला मिळत असते. आणि आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वान उपयोगी येत नसते. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येत असतो. म्हणून स्वामी माऊलींचा आधार असला की
आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, असा अनुभव माझा खरंच आहे. आणि स्वामी सांगतात, अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे तुला, खूप साधना करायची आहे, खूप मेहनत करायची आहे, खूप तपश्चर्या करायची आहे. अरे कठोर मेहनत शिवाय कुठल्याही संकल्प सिद्धीत जात नाही. कर मेहनत कर, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील आणि तू प्रयत्न करशील तर तुला नक्कीच आम्ही त्यात मदतही करू. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आपल्याला खूप आनंद मिळवून देत असतात. म्हणून लोक काय म्हणतील, पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही करायला शिकलं पाहिजे. आणि आपण नेहमी म्हणतो, चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा. पण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा. कारण कोणतीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही आणि कोणतीही व्यक्ती अशी असूच शकत नाही. म्हणून तू जेवढं गमावलं आहेस ना, त्यापेक्षा जास्त मिळवणार. तू फक्त संयम ठेव, तुझे पण दिवस नक्कीच बदलणार. आणि स्वामी म्हणतात, वेळ कोणाची सारखी नसते. राडावर तर त्यांना पण लागतं ज्याने तुम्हाला रडवलाय. म्हणून प्रत्येक कर्माचा फेरा हा नक्कीच फिरून येत असतो आणि तो प्रत्येकालाच भोगावा लागत असतो. म्हणून तुमची वेळ येईल आणि ती खूप प्रकर्षाने येईल. काळजी करू नका, फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. बघा, स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कार घडवतील. म्हणून मनाने लहान होऊ नका. जिथे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईन, असं स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि जिथे आपले सगळे साथ सोडून देतात तिथे फक्त स्वामी आपल्या सोबत असतात आणि शेवटपर्यंत आपल्या बरोबर लढत असतात. म्हणून जीवन बदलताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जग जळत असतं. म्हणून आपण जगासारखं बनायचं नाही, आपण फक्त स्वतःसारखंच बनायचं आहे. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार. आणि जो जसं आहे त्याच्यासोबत तसंच वागायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे माझे स्वामी आणि ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून कमेंटमध्ये लगेच लिहा, श्री समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दुःखात आहात म्हणून खचून जाऊ नका. एकदा श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या मदतीसाठी ते धावून येतील. फक्त तुम्हाला त्यांना बोलवण्याची गरज आहे आणि ते तुमच्या एका हाकेवर नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाची वाट बघत बसू नका. स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करायला शिका. अतिशय कठीण प्रसंगातही जो आपले गुरुनिष्ठा कायम ठेवतो तो जो खरा स्वामी भक्त असतो. आणि प्रचंड आघातामुळे मनोबलाचे खच्चीकरण होईल तेव्हा मी आहे ना इतकीच अंतर्मनाशी साध फक्त तुम्ही घाला आणि स्वामी सर्व काही ठीक करतील. म्हणून बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असा खचून जाऊ नकोस. तू एकटा नाहीस, मी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे. आता सगळं चांगलंच होणार आहे आणि चांगलंच मी तुझ्या वाट्याला देणारच आहे. म्हणून नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस ना, ते स्वप्न आज खरं होईल. निश्चिंत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी असाच उभा असणार आहे. मित्रांनो, वरच्या देवांबरोबर आपले संबंध चांगले असतील तर खालची माकडं आपलं नक्कीच काही करू शकत नाही. म्हणून आपण फक्त वरच्या त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे. जे चुकलं ते विसरून जायचं, निराश नाही व्हायचं. आता स्वामींना शरण जायचं. स्वामी स्वतः उत्तर आहेत हे फक्त आपण लक्षात ठेवायचं. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट यती नीट नाही. स्वामी, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. स्वामी, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळं आकाश दाखवा ना. स्वामी, रण खूप मोठं आहे, थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी, तहान खूप लागली, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचं नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार ह्या डोक्यावरचा हात. एवढंच वचन मला द्या आणि मला तेवढंच हवं आहे. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा आणि बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जा आणि बळाला स्वामी असे म्हणतात.
म्हणून मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही रडत नसाल आणि पडत नसाल ना, तर लक्षात घ्या स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय. प्रयत्न करत राहा, यश थोड्याच अंतरावर तुमच्यासाठी नक्कीच उभे आहे. आणि स्वामी म्हणतात, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. आणि येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. आणि विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण फक्त क्षमता दाखवत जायचं. एवढंच आपलं काम आहे आणि तेवढी आपण कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष असू दे आणि ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवायला समजवता. म्हणून तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तू स्वतःचा अपमान करतो असं होईल. तू निश्चिंत पुढे जा, मी आहोत तुझ्या पाठीशी. तुझे कर्म नीट कर, सर्व काही नीट होईल. ना संसाराच्या खोट्या आशेने, ना संपत्तीच्या धुंदीने जर माझे आयुष्य चालले असेल, तर स्वामी फक्त तुमच्या खऱ्या प्रेमाने, आणि तो तुमचं खरं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहू द्या, ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल, तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाईल, एवढं मात्र नक्की आहे. म्हणून कर्माचा फेरा हा नक्कीच फिरून येत असतो आणि तो प्रत्येकाला सारखी शिक्षा देत असतो. म्हणून आजची स्वामी प्रार्थना तुम्ही करायची आहे की तुला कोणतीही सीमा नाही, बंधन नाही, म्हणून तुला असीम म्हणतात. तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, म्हणून तुला अनंत म्हणतात. म्हणून तुझ्या अखंडत्व इतकं भव्य दिव्य आहे नक्की बंद सुद्धा नेती नेती बोलतात. आणि म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की वेद पण भरपूर काही बोलतील आणि हे श्री स्वामी समर्था, तरी तू आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रकट होतोस, आम्हाला आधार देतोस आणि तुला अनंत कोटी धन्यवाद. हे परब्रह्म, तुझं नाम सतत मुखात ठेव आणि हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद घे आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे. हे दत्तात्रेया, तू माझा गुरु आहेस, मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा नक्कीच दे, असं आपण स्वामींकडे मागायचं आहे. निस्वार्थ प्रेम फक्त दोन ठिकाणीच भेटतं. ते म्हणजे एक म्हणजे आई आणि आईच्या पदरात, आणि दुसरं म्हणजे स्वामींच्या चरणी. आणि इथे आपल्याला ते सुख नक्कीच मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराज त्यांची नित्य सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना वेगवेगळे संकेत देत असतात. ते संकेत नक्कीच तुम्ही ऐका. स्वामींचा फोटो किंवा मूर्तीकडे बसून सेवा करत असाल, तेव्हा अचानक नजर जर आपल्याला सुगंधी वास येतो आणि मग प्रसन्न होत असेल, तर स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत. आणि रात्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नामध्ये आले तर हा खूप शुभ संकेत आहे. स्वामींसमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातील ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत वाढत जात असेल, तर स्वामी आपल्याला आजूबाजूचे वावरत आहेत. आणि म्हणून ज्यावेळी आपण माळेचा जप करत असतो, त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभूती होत असेल, तर समजावे की तुमच्या जवळ खूप काही आहे आणि स्वामींनी तुमच्याजवळ ती ताकद दिलेली आहे. म्हणून मंदिरात येताच 3दा मुद्रा करून नाक घालण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवांचेही अबकड असे 4 प्रकार आहेत आणि आपले श्री स्वामी महाराज हे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आणि ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव असूनही ते दर्शन देतात आणि त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाचे राजाधिराज, योगीराज आणि योग्याचा राजा असे म्हटले आहे. स्वामी म्हणतात, नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये. कारण काय सांगावे, उद्या सगळे असेल, पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा नक्कीच समजुतीने लगेच हसणारं गोड प्रेम आयुष्य नसेल. म्हणून हे दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड नात्याची आणि माणसाची काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती टिकून राहतात. म्हणून आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची काळजी तुम्ही नक्कीच घ्या. जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत कधी रुसू नका. एक फूल तुमचं उमललं नाही ना, म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना, ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका, आणि हसणं विसरलात तर तुम्ही जीवन जगायचं पूर्णपणे विसरून जाल. म्हणून सुखाच्या हिरविळावर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात आणि ते आपल्याला भानावर आणण्यासाठीच टोचत असतात. म्हणून माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली
की बाकीच्या गोष्टी आपोआपच घडत जातात आणि आपोआपच होत जात असतात. म्हणून रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचाच सिद्ध होतो. आणि शांत डोक्याने घेतलेला निर्णय घ्या आणि कधीच पश्चातापाची तुम्हाला वेळ येणार नाही. म्हणून शांत डोक्याने विचार करून कोणताही निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. आणि साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम आहे, दानात दान म्हणजे अन्नदान आहे, आणि उपासनात उपासना म्हणजे सद्गुरूंची उपासना आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच करायला हवे. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनतो, आणि कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने ओळावे आणि ते की त्यांच्या डोळ्यात पाणी यावे. हळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असते, तेही आपल्याला बघून. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत जिंकायचं आहे तर भीती कशाची, जेव्हा साथच आपल्याला स्वामी समर्थांची आहे. आणि प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात, ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ माऊली. म्हणून स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधीच सोडणार नाही. या बाळाची साथ कधीच नाही काढणार. हा डोक्यावरचा आमचा हात, आणि हा डोक्यावरचा हात तुम्ही नाही काढणार तेव्हा आम्ही सर्वतोपरी भरपूर काही मिळवून घेऊ आणि भरपूर काही करूनही घेऊ. म्हणून स्वामी भक्तांनो, ईश्वरावर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्याचे झालात, आणि तो सर्वांचेच नक्कीच तुमची काळजी वाहत असतो. म्हणून त्याच्या लीला अस्मवित आहेत व पुढे डगमगायचे नसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या ब्रीदावर अढळ श्रद्धा असू द्या, आणि सर्व काही त्याच्या इच्छेनुसार चालते याच्यावरही तुम्ही विश्वास असू द्या. चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये, आणि कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांना दुखावतात तेव्हा तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून पूर्णपणे निघून जातात, आणि तुम्हाला नंतर पस्तावा येत असतो. म्हणून नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराची कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरात अजिबात होत नाही. आणि समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती, आणि ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण सुखी असलं पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना केली पाहिजे, स्वामी समर्था, आम्हाला सर्व काही द्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि तुम्ही आजपर्यंत आम्हाला जे काही दिलं आणि जे काही केलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल, आणि स्वामी समर्थांच्या चरणी आपण नक्कीच आपली सेवा ठेवायची आहे. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे आहे आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे ते स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, ते आपल्याला कधीच सोडून देत नाही. आणि हे लक्षात घ्यावे की प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलायची, तिला अधिक सकारात्मक करायचे कसे हे त्याला कळत असतं. म्हणून जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून गेलेली असते, आणि त्याला ते मिळेलच. म्हणून झुकायचे असेल तर कोणाच्या तरी विनम्रतेसमोर झुका, पण कोणाच्या शक्तीसमोर, कोणाच्या रूपासमोर किंवा कोणाच्या संपत्तीसमोर कधीही तुम्ही झुकू नका. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे गुगलवर सापडत नाही, ती फक्त आपल्या परमेश्वराकडेच मिळत असतात. म्हणून अति प्रेमाने नाम घ्यावे. नामाचं तल्लीन झाल्यावर देहाची सुखद खो बाधणार नाही, आणि मग प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे, आणि प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख आपण का मानले पाहिजे. जीवनामध्ये आपण आपल्या 3 गोष्टींकडे नक्कीच आकर्षून बघितलं पाहिजे. एक गोष्ट म्हणजे आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली म्हणजे आचरण अगदी शुद्ध ठेवावे, दुसरी नामाला कधीही सोडू नये, आणि तिसरी माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव आपल्याला जागृत ठेवायची आहे. आज न चुकता जो मनोभावे माझे नामस्मरण करेल त्याला माझ्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि वेळात वेळ काढून एकदा तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामींच्या नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय, आणि त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी नक्कीच सांगत असाल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि संबोधत आहेत, बाळा काय रे, कसला विचार करतोस, ते सोडून दे, अजून काही दिवस सहन कर, फक्त हार मानू नकोस, सर्व काही मी तुला देणार आहे. आणि मित्रांनो, जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे.
आणि असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि या वचनावर आपल्याला टिकून राहायचं आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या या आवडत्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. म्हणून जीवनामध्ये मित्रांनो, तुम्ही वेळेचं नियोजन करायचं खूप महत्त्वाचं आहे. जेवढं जास्त वेळेचं नियोजन कराल तेवढं जास्त तुम्ही प्रगत बनत जाल आणि तुमच्याकडे वेळ म्हणजेच तुमचा पैसा आहे आणि पैसाच म्हणजे तुमचा वेळ आहे. म्हणून वेळेला पैशापेक्षा जास्त तुम्ही महत्त्व दिले पाहिजे. म्हणून वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 18वा सिद्धांत आपण आज बघणार आहोत. न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे. तुम्ही 10 मिनिटात खूप काही करू शकता. ती 10 मिनिटे गेली की ती कायमची जातात आणि जात असतात. आपल्या जीवनाचे 10-10 मिनिटाचे वाटे करा आणि निरर्थक गोष्टी करण्यात कमीत कमी वेळ घालवा. म्हणून न्यूटनच्या गतीचा पहिला नियम सोप्या भाषेत असा सांगता येईल, जी वस्तू ज्या स्थितीत असते ती त्याच स्थितीत तोपर्यंत राहते जोपर्यंत बाहेरून एखाद्या बलाचा वापर केला जात नाही. हा एक अद्भुत नियम आहे. हा फक्त वस्तूंनाच नाही तर व्यक्तींनाही लागू पडतो. तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्याच अवस्थेत राहता. जोवर बाह्य बलाचा वापर होत नाही, हे बाहेरील बल कुठून येते? एकतर दुसऱ्याने टाकलेल्या दबावामुळे किंवा तुमच्या स्वतःच्या शिस्तीमुळे, स्वयंप्रेरणेमुळे हे बल निर्माण होते. आणि इथे वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत कामास येतो. आर्थिक लक्ष समोर ठेवा. हेच आर्थिक लक्ष तुम्हाला कायम प्रेरणा देते. म्हणजे तुम्ही या बलाचा म्हणजेच स्वयंशिस्तीचा वापर करून आपली व्यवस्था आणि अवस्था बदलाल. आणि तुमची आर्थिक स्थिती कशी असली तरी तुम्ही स्वयंशिस्तीचा प्रयोग करून ती आणखी चांगली करू शकता. जिम रॉनची गोष्ट लक्षात ठेवा. स्वयंशिस्त हीच तुमचे लक्ष आणि यश यामधील दुवा आहे. असे पहा, तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी इतर लोक तुमच्यावर कशासाठी दबाव टाकतील? त्यांना त्यातून काय मिळणार आहे? माणूस जेव्हा घड्याळाला चाबी देतो ती घड्याळासाठी नसून त्यांच्या स्वतःसाठी असते. दुसरे लोक तुमच्या नाही तर त्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी तुमच्यावर दबाव आणतील आणि त्यामुळे स्वयंशिस्तीने मेहनत करण्याची जबाबदारी तुमची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणूनच वेळाच्या सर्वोत्तम उपयोगाचा 18वा सिद्धांत आहे. न्यूटनच्या वेगाच्या पहिल्या नियमाचा तुम्ही लाभ नक्कीच घेतला पाहिजे. मित्रांनो, या नियमाचा एक अद्भुत पैलू आहे. तुम्ही यशाच्या मार्गावर एकदा चालू लागलात की जोपर्यंत बाहेरून ती अवस्था बदलायला कोणी बल वापरत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच अवस्थेत राहाल. आणि आपण या आधीच्या सिद्धांतात बघितल्याप्रमाणे अनेक बाह्य बले तुमच्या प्रगतीचे मध्ये अडसर घालण्याचे प्रयत्न करतील. मात्र तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा आणि यशाच्या मार्गावरील घोडदौड कायम चालू ठेवा. तुम्हाला किती अंतर पार करायचे ते महत्त्वाचे नसते, अवघड असते ते पहिले पाऊल. म्हणून एकदा ड्यूक ऑफ वेलिंग्टनने तरुण नेते पार्मस्टन यांना सकाळी 7:30 वाजताची अपॉइंटमेंट दिली होती. त्यांना एका मित्राने विचारले ते रात्री उशिरापर्यंत जागून देखील सकाळी अपॉइंटमेंटसाठी कसे पोहोचतील. मग पार्मस्टनने उत्तर दिले, खूपच सोपे आहे. झोपण्याआधी ते माझे शेवटचे काम असेल. याला म्हणतात स्वयंशिस्त. पार्मस्टन यांना याला भेटायचे आणि भेटीचे महत्त्व माहिती होते. त्यांनी जागरणाच्या आपल्या सवयीला कामाच्या आड येऊ दिले नाही. त्यांनी आपल्या दिनचर्येत थोडा बदल करून न्यूटनच्या गतीचा पहिला नियमाचा वापर केला. तुम्ही असेही करू शकता. स्वयंशिस्तीचा वापर करून प्रगतीच्या पथावर वाटचाल करा आणि समोरून येणाऱ्या प्रत्येक अडचणीला दूर करत चला. म्हणून मित्रांनो, लोक म्हणतात की काळ परिस्थिती बदलतो. मात्र खरी गोष्ट आहे की तुम्हाला परिस्थिती बदलावी लागते आणि तुम्हाला परिस्थिती बदलावीच लागणार आहे तरच ती परिस्थिती बघणार आहे. तर मग तुम्ही प्रयत्न करणार नाही तर ते पुढेही जाणार नाही. म्हणून आपण वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पुढचा सिद्धांत बघूया. तुम्ही किती वेळ काम केले हे महत्त्वाचे नाही आहे, त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे. गती आणि प्रगती यात गल्लत करू नका. लहान मुलांच्या पुढे मागे हलणाऱ्या घोड्याला गती असते पण त्याची प्रगती होत नाही. म्हणून हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळा इथेच गैरसमज होण्याची संभावना असते. कर्मचाऱ्यांच्या नेहमी असे वाटते की ते 8 तास काम करतात म्हणून त्यांचा पगार वाढला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला कंपनीच्या मालकाला वाटतं की त्यानं काम तर 5,000 रुपयांचे केले आणि तरीही मी त्याला 8,000 रुपये पगार मिळत आहे, त्यामुळे त्याचा पगार वाढवण्याची गरज नाही. यापेक्षा शक्य असेल तर एकतर त्याचा पगार तरी कमी करावा किंवा त्याला कामावरून काढून टाकावं. या उदाहरणावरून आपल्याला काय दिसते? कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे त्याने किती तास काम केले आहे, तर मालक त्याने काय परिणाम साधला हे महत्त्वाचे आहे. दोघांच्या मानसिकतेतील फरक कायम लक्षात ठेवा, कारण तुमचं क्षेत्र
कोणतंही असले तरी शेवटी तुम्ही किती परिणामकारक काम करता आणि करत आहात हेच बघितले जाते. जर तुम्ही 5 मिनिटात त्यांना अपेक्षित परिणाम दिलात तर ते तुम्हाला पुरस्कार देतील. याउलट तुम्ही 5 दिवसही काम करून अपेक्षित परिणाम साधला नाही तर त्यांना तुम्ही निराश कराल. म्हणूनच जगात तुम्ही किती वेळ काम केले ते महत्त्वाचे नसते, तर तुमच्या कामाने काय निकाल मिळाला हेच महत्त्वाचे असते आणि हे जास्त महत्त्वाचे असते. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. उदाहरणार्थ 2 सैन्य लढत आहेत आणि त्यातील एक सैन्य हरते असे बघायला गेले तर दोन्ही सैन्य समान वेळी लढले. सेनेतील जवान जीवाची बाजी लावून प्रामाणिकपणे लढले, मात्र दोघांसाठी वेगळे परिणाम झाले. म्हणून एका सैन्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले तर दुसऱ्या सैन्याला कलंकित व्हावे लागले. म्हणून मित्रांनो, हेच तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणखी एक उदाहरण बघूया. 2 शिंपी सारखाच वेळ शिवणकाम करतात. एकाने शिवलेले कपडे सुरेख बसतात तर दुसऱ्याने सैल घट्ट होतात. तुम्हाला काय वाटले, इतका वेळ कपडे शिवल्याबद्दल ग्राहक त्या शिंप्यांना शाबासकी देईल की नावे ठेवेल? उत्तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणून त्यामुळे कामाचा कालावधी महत्त्वाचा नसून परिणाम महत्त्वाचा आहे, हे पक्के लक्षात ठेवा. आपल्यातील काही लोक आपले कामं छान करतील, काही करणार नाहीत, परंतु आपले मूल्यमापन फक्त एका गोष्टीच्या आधारावर होईल, ते म्हणजे परिणाम. आणि 2 महिन्याच्या कठोर परिश्रमानंतरही कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही याबद्दल कोणताही बॉस आपल्या कर्मचाऱ्याचे कौतुक करणार नाही. जर ग्राहक किंवा बॉस चांगला असेल तर तो तुमचे सांत्वन करेल, दिलासा देईल, मात्र पुरस्कार देणार नाही. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 19वा सिद्धांत आहे, तुम्ही किती वेळ काम केले हे महत्त्वाचे नाही, तुम्ही काय परिणाम साधलात ते जास्त महत्त्वाचे आहे. कोणतेही काम करताना वेळाच्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही कोणतीही गोष्ट नव्याने करत नाही. जगातले सगळेच कर्मचारी असा जो विचार करतात. तुम्ही कंपनीला काय देताय असे विचारले तर आम्ही 10 ते 5 वेळ देतोय असे उत्तर असेल. याउलट तुम्ही यशस्वी लोकांना हा प्रश्न विचारलात तर ते त्यांच्या कामाचा परिणाम सांगतील, आकडे सांगतील, त्यांनी काय योगदान दिले ते सांगतील. या संबंधात एक उदाहरण बघूया. जर वर्माजींचे घर बांधायला 25 वर्ष लागली तर 22 वर्षात बनवलेल्या ताजमहलपेक्षा त्यांचे घर अधिक चांगले आहे असे म्हणता येईल. मग कारण त्यात परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. यात किती वेळ घर बांधायला लागला हे महत्त्वाचे नाही. एक पूर्ण काम 50 हे अर्धवट कामांपेक्षा केव्हाही चांगले म्हणता येईल. म्हणून मित्रांनो, याला एक अपवाद आहे. काम करायला लागणारा वेळ महत्त्वाचा असतो. जर त्याचा परिणाम उत्कृष्टरित्या असेल तर बॉस तुम्हाला एखादे कठीण काम देतो आणि त्यासाठी तुम्हाला 7 दिवसांची डेडलाईन देतो, पण ते काम तुम्ही 2 दिवसात उत्तम रीतीने पूर्ण करून देतात तर बॉसच्या नजरेत तुमचा आदर वाढेल, कारण तुम्ही अपेक्षेपेक्षाही कमी वेळात उत्तम काम केले आहे. या गोष्टीने बॉस तुमच्यावर प्रभावित होईल आणि हो, सवय तुम्हाला तुमच्या क्षेत्रात खूप पुढे आणि वर घेऊन जाईल. तीव्रता महत्त्वाची आहे, पण परिणाम त्याहून अधिक महत्त्वाचे आहेत. आणि हो, कवी स्टीफनने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या भिंतीवर चढायचे असेल तर चुकीच्या भिंतीवर टेकलेल्या शिडीने वेगाने चढू नका. वेगाने काम करण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा शिडी एखाद्या योग्य भिंतीला टेकवलेली असते. म्हणजेच तुमचा प्रवास योग्य दिशेने होत आहे की नाही ते निश्चित करा आणि यशस्वी लोकांच्या नजरेतून जगाकडे बघा. तुम्ही किती वेळात किती काम केले ते महत्त्वाचे नाही, कामाचा परिणाम महत्त्वाचा आहे. तुम्ही एखादे काम किती वेगाने केले ते लोक विसरून जातात, मात्र तुम्ही किती चांगल्या प्रकारे केले ते त्यांच्या लक्षात नक्कीच राहत असते. म्हणून ते लक्षात राहण्याजोगे काम आपण जीवनात नक्कीच केले पाहिजे. आणि वेळाच्या सर्वश्रेष्ठ सिद्धांताचा 20वा सिद्धांत आपण बघूया. कोणते काम कधी करायचे ते निश्चित करा. मी हे शिकलो आहे की आपण काहीही करू शकतो, मात्र आपण आपले सगळे काही करू शकत नाही, एका वेळेला तर नाहीच नाही. म्हणूनच कामाचे प्राधान्यक्रम ठरवताना तुम्ही कोणती कामे करू शकता यावर लक्ष केंद्रित करू नये. त्याऐवजी ती कामे कधी करायची यावर लक्ष पाहिजे. आणि टायमिंग ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ती प्रत्येक गोष्टीत महत्त्वाची असतेच. म्हणून आपल्याला काम करताना अनेक भूमिका ह्या पार पाडाव्या लागतात. पुरुषांना एक मुलगा, पती, कर्मचारी, विक्रेता इत्यादी भूमिका निभवायच्या असतात आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्या असतात. ते उघडच आहे. घरी पत्नी घरातील सामान आणायला तुम्हाला बाहेर पाठवते. मित्रांचे मोबाईल फोन अवेळी येतच असतात, म्हणून अनाहूत नातेवाईक येऊन टपकतात. मनात नसतानाही काही सामाजिक समारंभांना जावे लागते. एक गोष्ट नीट समजून घ्या, आयुष्य म्हणजे फुलांच्या पायघड्यांसारखे नसते, ते लय मारिये या कम्प्युटर गेमसारखे अवघड असते. म्हणून तुम्हाला काटेकोटे, खोलखड्डे, जीवजंतू असलेल्या मार्गावरून स्वतःचा बचाव करत मार्गदर्शन करायचे आहे आणि मार्गक्रमण करायचे आहे. म्हणून संकटामुळे न डगमगता
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सतत चालायचे आहे. हाच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा उपाय आहे. ज्यामुळे सगळे जोडे एका मापाचे नसतात, त्याप्रमाणे सगळी कामे सारखी नसतात. काही कामे महत्त्वाची असतात आणि त्यासाठी अधिक एकाग्रता आणि वेळ देण्याची गरज असते. काही कामे क्षुल्लक किरकोळ असतात, ती कधीही सहजपणे करता येतात. आणि काही कामे अशी असतात की तुम्ही नाही तर कोणीही नाही करू शकत. म्हणून इथेच टायमिंग मॅनेजमेंटची गरज असते. तुम्ही कमी महत्त्वाची कामे दुसऱ्यांकडून करून घेत असता आणि ते शिकतासुद्धा, म्हणून काही वेळ विकत घेऊ शकता. म्हणून आमची एक नातेवाईक महिला आहे, तिला घरात भाज्या आणि किराणा सामान भरून ठेवायचं आवडत नाही. त्यामुळे तिच्या पतीला सारखे बाजारहाट करायला जावे लागते. आणि तिचा पती म्हणतो, आज भजी खाण्याचा मूड आहे. तेव्हा पत्नी म्हणते, मग बाजारात जाऊन बेसन घेऊन या. पती म्हणतो, आज शिरा कर. आणि पत्नी म्हणते, जा रवा घेऊन या. अशा प्रकारे रोज ती पतीला काही ना काहीतरी सामान आणायला बाजारात पाठवते. पती इतका चांगला माणूस आहे की तो चिडचिड न करता रोज जात असतो. म्हणून खरे यश मिळवण्यासाठी 4 प्रश्न विचारा. का नाही, मी का नाही, आत्ताच नाही. म्हणून जर पती पत्नी दोघेही वेळाच्या बाबतीत जागरूक असतील तर ते नियोजनबद्ध पद्धतीने आठवडाभराचे सामान भरून ठेवतील, ज्यामुळे 7 दिवसांचा वेळ वाया जाणार नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे दिसतील. एखादी व्यक्ती इंटरनेटवर मेल चेक करायला जाते आणि सर्फिंग करण्यात 1-2 तास वाया घालवते. खरं तर मी फक्त महत्त्वाच्या कामाचाच पूर्ण वेळ घेईन आणि बिनमहत्त्वाच्या कामात वेळ वाया घालवणार नाही, असा संकल्प तुम्ही केलाच पाहिजे. आणि आठवड्यातला एखादा दिवस छोट्या छोट्या घरगुती कामांसाठी तुम्ही वेगळा राखून ठेवू शकता. त्या दिवशी योजना आखणे, सगळे पेंडिंग कामे संपवा. आणि एखादे काम ऑफिसच्या वाटेवर असेल तर त्यासाठी वेगळा वेळ न घालवता ऑफिसला जाता येता ते काम करून टाका. ट्रेन रिझर्वेशन्स करायचे असेल तर लांबलचक रांगेत उभे न राहता घरबसल्या इंटरनेटवर रिझर्वेशन करा. आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे लागतील, मात्र त्यामुळे वेळ वाचेल. म्हणजे इथेही तुम्ही वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 14वा सिद्धांत पाळत आहात आणि पैसे देऊन वेळ खरेदी करत आहात. म्हणून जर तुम्हाला कोणाशी मोबाईलवर बोलायचे असेल तर त्यासाठी संध्याकाळची वेळ निवडा. सकाळचा किमती वेळ वाया घालवू नका. आणि प्रत्येक काम करण्या एवढा पुरेसा वेळ कधीच नसतो, मात्र सगळ्यात महत्त्वाचे काम करण्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ तुमच्यासाठी असतो. आणि हेच इंटरनेट आणि ईमेलच्या बाबतीत म्हणता येईल. या कामात एकाग्रतेची गरज नसते आणि त्यात वेळ वाया जातो. जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल, थकल्यामुळे मन एकाग्र होत नसेल, तर अशा वेळी त्यावर वेळ घालवा. आणि सकाळी TV पासूनही दूर राहा. सकाळी आपली सर्वात महत्त्वाची कामे करा, कारण सकाळच्या कामातूनच तुमच्या दिवसाची दिशा ठरते. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर सकाळी सर्वात अवघड विषयाचा अभ्यास करा. जर तुम्ही सेल्समन असाल तर सकाळी कॉल्स करा. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 20वा सिद्धांत आहे, कोणतेही काम कधी करायचे हे तुम्ही निश्चित करा. तुम्ही कितीही स्वयंशिस्तीने, योजनापूर्वक, निष्ठेने काम करत असाल तरी कधीकधी अशी वेळ येते की तुमचा काम करायचा मूड नसतो. अशा वेळी मग बाहेरची किंवा घराची छोटी मोठी कामे करून टाका. TV समोर लोळत पडण्यापेक्षा ते केव्हाही चांगले आहे. आणि या संदर्भात NBCचे प्रमुख आणि अमेरिकन प्रोड्युसर जुकर यांचे उदाहरण लक्षात ठेवा. त्यांना आतड्यांचा कॅन्सर झाला होता. त्यांची कामावर एवढी निष्ठा होती की ते एक दिवसही सुट्टी घेत नसत. ते केमोथेरपी शुक्रवारी संध्याकाळी ठेवायचे. त्यामुळे शनिवार रविवार या 2 दिवसाच्या सुट्टीत आराम मिळून सोमवारी ते कामावर जाऊ शकायचे. काम करण्यासाठी तुम्ही कोणती वेळ निवडता त्यामुळे सगळा फरक पडतो. आणि मी घड्याळाची नाही तर घड्याळ माझे गुलाम आहे असं आपण ठरवलं पाहिजे. असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपण सर्व काही मिळवण्याच्या नादात सर्व काही मिळवूनही टाकतो आणि भरपूर काही आपल्याला मिळतही असते. म्हणून वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 21वा सिद्धांत आपण आता बघू. सकाळचा 1 तास पूर्ण दिवसाची दिशा ठरवत असतो. म्हणून लवकर निजे लवकर उठे त्याचे आरोग्य, धन, संपत्ती भेटे, हे शहाणपण आज पूर्णपणे नजरेआड केले आहे. अनुभवाने ही गोष्ट मला माहिती आहे. मी एकेकाळी रात्री 2-3 वाजता झोपून सकाळी 8-9 वाजता उठत होतो. तुम्ही देखील मध्यरात्रीनंतर झोपत असाल तर तुमची गणना देखील माझ्यासारख्या लोकांमध्येच करावी लागेल. टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीनं हे पूर्ण चुकीचे आहे, कारण सकाळी उशिरा उठल्यावर तुम्हाला इतर कामांसाठी वेळ असेल, मात्र स्वतःसाठी वेळ अजिबात नसेल. यावर लोक असा युक्तिवाद करतील जो मी पण एकेकाळी करत होतो. सकाळी लवकर उठणे त्याच्या आवाक्यातही नाही आणि रात्रीच्या शांत वेळात त्याचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि रात्री किती वेळ ते काम करू शकतात. मात्र हा युक्तिवाद चुकीचा आहे. सकाळी 4 वाजता उठलात तरी तुम्हाला शांती मिळेल आणि त्या वेळेला काम अधिक चांगल्या पद्धतीने होईल. महत्त्वाची गोष्ट अशी आहे
की त्यावेळेला शरीर आणि मन ताजेतवाने असल्यामुळे कामाला वेग येत असतो आणि रात्रीच्या वातावरणात ऑक्सिजन कमी असल्यामुळे डोकं जास्त चालत नाही. म्हणून रात्रीची वेळ बौद्धिक कामांसाठी योग्य नसते आणि आदर्श वेळ सकाळचीच असते. त्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर असतो आणि विश्वास बसत नसेल तर सकाळी 6 वाजता आणि रात्री 10 वाजता 6 वाजता त्याचं रस्त्यावर एक चक्कर मारून बघा. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या बाबतीत सगळ्यात जास्त अडचणी दुसऱ्यांमुळे येतात. त्यामुळे सकाळी 1 तास तुम्ही जितकी कामे करता त्याच कामांना दुपारी 3 तास लागतात. सकाळी मोबाईलचे टेन्शन नसते, वर्तमानपत्रही उशिरा येते, मुलंही सकाळी उशिरा उठतात. त्यामुळे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने काम नक्कीच करू शकता. आणि सकाळी सूर्योदयाआधी 2 तास सकाळी उठावे आणि सूर्योदय झाल्यावर 2 तासांनी झोपावे हा दिनचर्याचा आदर्श भाग असतो. तुम्ही पहाटे 4 वाजता उठलात तर तुमच्याकडे वेळच वेळ असतो. ऑफिसला जाण्या अगोदर 4-5 तासाचा वेळ तुमच्याकडे असतो. या वेळात तुम्ही व्यायाम करू शकता, पूर्ण दिवसाची आखणी करू शकता आणि महत्त्वाची कामेही करू शकता. दुसऱ्या बाजूला लवकर झोपण्याच्या सवयींमुळे तुम्ही अनेक समस्यांतून मुक्त होऊ शकता आणि रात्री उशिराच्या पाट्याने जाणे टाळता येते. म्हणून याशिवाय तुमची जीवनशैली आरोग्यपूर्ण राहत असते आणि तुम्हाला चांगले आरोग्यही प्राप्त होत असते. म्हणून सकाळी 10 वाजेपर्यंत आनंदात असाल तर उरलेला दिवस आपली काळजी स्वतःच घेईल आणि स्वतःच तो दिवस आपला चांगला नक्कीच जाईल. म्हणून आपल्या पूर्वजांनी जीवनशैली अधिक उत्तम अशासाठी होती की ते निसर्गाच्या अधिक जवळ होते. एवढेच नाही तर ते नैसर्गिक लयीप्रमाणे काम करायचे आणि म्हणून नैसर्गिक वातावरणात राहायचे आणि काम करायचे. पहाटेच्या प्रसन्न शांत वातावरणात ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर भजन पूजन करायचे. कोंबडे आरवले की ते उठायचे आणि आकाशात चंद्र उगवला की झोपी जायचे. अशा तऱ्हेने ते शरीराला निसर्गाशी सुसंगत ठेवायचे. आणि आजकाल आधुनिकतेच्या शर्यतीत लोकांची दिनचर्या इतकी कृत्रिम झाली आहे की निसर्गाशी माणसाचा संपर्कच तुटला आहे. रात्री जागल्याने माणसाची नैसर्गिक लय नष्ट होते, सकाळी उठायलाही उशीर होतो, त्यामुळे अपचन होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. उत्साही ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभरात शरीरात आळस भरलेला असतो. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 21वा सिद्धांत आहे, सकाळी लवकर उठा आणि सर्व कामे आपली आपटून घ्या. जर तुमचा शेजारी लवकर उठत असेल तर तुम्ही त्यापेक्षाही लवकर उठा आणि म्हणून तुम्हाला लवकर उठायला लागेल. जर आपल्याला प्रगती करायची आहे आणि प्रगतीच्या रस्त्यावर जायचं आहे तर आपल्याला लवकर उठावंच लागतं. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 22वा सिद्धांत असा आहे की 1 तास तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे. 1 तास व्यायाम केला तर तुम्हाला भरपूर काही एनर्जी भेटते आणि भरपूर काही तुम्ही ताजेतवाने असता. त्यामुळे तुम्ही व्यायाम करणे कधी टाळू नये. व्यायाम केलेलं टाळलं तर मग तुम्हाला दिवसभर तुमच्या शरीरात आळस निर्माण होतो आणि तो आळस तुम्हाला काही करू देत नाही आणि तो आळस तुम्हाला भरपूर काही मागे लोटत असतो. म्हणून 1 तास व्यायाम करा. ज्या लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे व्यायामासाठी वेळ नाही, त्यांना कधीतरी आजारासाठी वेळ काढावाच लागेल आणि तो न सांगता काढावा लागेल. म्हणून माणसाला असे वाटत असते की तो स्वतःसाठी जगतो, मात्र तो ज्या प्रकारे वेळ खर्च करत असतो ते पाहिल्यावर असे वाटत नाही की तो स्वतःसाठी जगत आहे. तो अशी नोकरी करतो जी त्याला पसंत नसते, तेच जेवतो जे बायको मुलांच्या आवडीने बनलेले असते, दमून वागून घरी येतो तेव्हा घरातील लोक जो कार्यक्रम बघत असतील तोच त्यालाही बघावा लागतो. म्हणजेच त्याला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. म्हणून तुम्हाला रोज 1 तास स्वतःसाठी काढायला हवा. 23 तास दुसऱ्यांसाठी आणि 1 तास स्वतःसाठी. या 1 तासात स्वतःच्या शरीराची देखभाल केली पाहिजे. आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी सौंदर्यासाठी 1 तासाचा वेळ फार जास्त नाही. शेवटी शरीराच्या जोरावरच तुम्ही तुमची सगळी कामे करतात आणि करत असता. हे शरीर स्वास्थ्य जर टिकलं नाही तर तुम्ही या सुंदर जगाचा आनंद कसा घ्याल? हीच तर तुमच्या सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे, मात्र तुम्ही त्या कोंबडीचे पोपट कापू बघताय. म्हणून तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चविष्ट पदार्थ खात असता ज्याची शरीराला त्याची गरजही नसते आणि शरीराला ज्याची गरज असते तो व्यायाम तर तुम्ही करत नाही. आता तुम्ही सांगा, शरीरावर हा अन्यायच होतोय की नाही? म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ काढला नाही तर तुमचा उरलेला वेळ ही धोक्यात जाईल. म्हणून हा सिद्धांत या विचारात दिला आहे आणि तुम्हाला वाटेल वेळ वाचवण्यात या विचारात वेळ घालवण्याचा सल्ला का बरं दिला आहे? तर तो अशासाठी की या 1 तासाचा परिणाम बाकी 23 तासावर होतो. व्यायाम ही एक गुंतवणूक आहे. समय व्यवस्थापनात तिचा परतावा तुम्हाला नक्कीच कैक पटींनी मिळेल. म्हणून या 1 तासात तुम्हाला आपल्या शरीराची देखभाल करायची आहे.
फिरायला जाणे, व्यायाम करणे, योगासनांच्या वर्गाला किंवा जिमला जाणे, शरीराला मसाज करणे, एकूण शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि वेळाच्या नियोजनाच्या संदर्भात व्यायामाचे अनेक फायदे आहेत. एक म्हणजे यामुळे तुमची तब्येत चांगली राहते, आजारपणामुळे वेळ जात नाही. आणि दुसरे, शरीराबरोबर मेंदूही तल्लख आणि उत्साही होतो. तिसरी गोष्ट म्हणजे आळस झटकला जातो आणि तुम्ही महत्त्वाची कामे उत्साहाने करता. व्यायामाने तुमचं शरीर पिळदार होईल आणि तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल. तुम्ही सेल्समॅन असाल तर तुम्ही कसे दिसता ते अत्यंत महत्त्वाचे असते, कारण आकर्षक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त सेल्समनमुळे लोक अधिक प्रभावी होत असतात. आणि ज्याला जग हलवायचं आहे त्याने प्रथम स्वतः हल्लं पाहिजे. जागेवरून हल्लं आणि कामे केली तरच आपली कामे पुढे सरकतील आणि आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊ. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 22वा सिद्धांत आहे, 1 तास व्यायाम तुम्ही जीवनामध्ये केलाच पाहिजे आणि दररोज 1 तास तुम्ही स्वतःला दिलाच पाहिजे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, योग्य प्रकारे व्यायाम करा. बरेचदा लोक म्हणतात की मी आज अर्धा तास चाललो. जरा थांबा. वेळाच्या उपयोगाचा 19वा सिद्धांत तुम्हाला सांगतो की तुम्ही किती वेळ काम केले व ते महत्त्वाचे नसून त्या अर्ध्या तासात तुम्ही किती किलोमीटर चाललात आणि किती वेगाने चाललात ते महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ आणि अंतर याचे योग्य प्रमाणात ठरवायला लागेल. आणि 50 मिनिटात 5 किलोमीटर हे आदर्श प्रमाण आहे. फक्त चालण्यापुरताच व्यायाम मर्यादित ठेवू नका. जॉगिंग, योगासने, वेटलिफ्टिंग असे विविध प्रकार करा. 30 मिनिटात 3 किलोमीटर चाला आणि उरलेल्या 30 मिनिटात इतर व्यायाम करा. सूर्योदयापूर्वीची वेळ चालण्यासाठी योग्य राहील, कारण त्यावेळी हवेत प्रदूषण नसते आणि ताजा ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसामध्ये आणि मेंदूत पोहोचून तुम्हाला ताजेतवाने वाटेल. म्हणून जेव्हा स्वच्छ ऊन असते तेव्हा छप्पर दुरुस्त नक्कीच करावे. मित्रांनो, वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पुढचा सिद्धांत आहे, टी व्हीपासून सावधान राहा. आणि टी व्हीपासून नक्कीच तुम्ही लांब राहायला शिका. जे काम करण्याची काही गरज नव्हती ते अत्यंत कुशलतेने करणे हे नक्कीच आपण करत असतो आणि जीवनामध्ये त्या चुका आपण नक्कीच रिपीट करत असतो. टी व्हीमुळे आज जितका वेळ वाया जात आहे तितका इतिहासात कधी दुसऱ्या कारणामुळे झालेला आढळत नाही. फेसबुकचाही यात समावेश करावा लागेल. टी व्हीचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. आपण मात्र इथे फक्त वेळ वाया जाण्याच्या संदर्भात विचार करणार आहोत. आणि एका पाहणीवरून असा निष्कर्ष निघाला आहे की लोक एका आठवड्यात जवळजवळ 17 तास टी व्ही बघतात, म्हणजे रोज जवळजवळ 2.5 तास. याचा अर्थ लोक त्यांच्याजवळ असलेल्या सक्रिय वेळेतला 20% वेळ टी व्ही बघण्यात फुकट घालवतात. म्हणून जरा विचार करा, तुम्ही टी व्ही बघितला नाहीत तर काय होईल. बऱ्याच वेळा असे होते की अर्धा तास टी व्ही बघायचा असे ठरवून तुम्ही टी व्ही समोर बसता आणि अर्ध्या तासानंतर दुसऱ्या चॅनलवर आणखी एखाद्या चांगला कार्यक्रम दिसू लागला की 2 तासात कधी होतात ते कळत नाही. आणि या भानगडीत तुमची बहुतेक सगळी आवश्यक कामे अर्धवट राहतात. टी व्ही बघणारे बरेच जण त्यांच्या शैक्षणिक महत्त्वाबद्दल बोलतात, पण फक्त शैक्षणिक कार्यक्रमासाठी टी व्ही बघणारे कोणीच मला आजपर्यंत भेटलेले नाही. शिक्षणच घ्यायचं असेल तर त्यासाठी शिवाय इतर अनेक गोष्टी आहेत. पुस्तके वाचा, इंटरनेटवरून माहिती घ्या. पण खरंच ज्ञान वाढणारेच कार्यक्रम तुम्ही टी व्हीवर बघत असाल तर हा भाग तुमच्यासाठी नाही. माझ्या एका परिचितांकडे सकाळपासून रात्रीपर्यंत टी व्ही चालू असतो. सकाळी ते स्वतः बातम्या बघतात, अधूनमधून शाळेत जाण्यापूर्वी मुले कार्टून बघतात, दुपारी पत्नीच्या मालिका आणि गाणी चालतात, संध्याकाळी ते आले की परत बातम्या आणि मालिका ते स्वतः पाहतात. अधूनमधून मुलांचे कार्टून बघणे चालूच असते. म्हणून थोडक्यात पूर्ण दिवस टी व्हीलाच वाहिलेला असतो आणि टी व्ही हा त्यांच्या कुटुंबाचा एक कायमचा आणि सर्वात महत्त्वाचा घटक झाला आहे. म्हणून बाकी तर जाऊच दे, त्यांचे जेवणही टी व्ही समोर बसून होते आणि टी व्हीलाच ते सर्व काही मानून घेतले आहे. त्यामुळे जेवणाची चव तर त्यांना कळत नाहीत, शिवाय ते किती खात आहेत याचंही भान त्यांना राहत नाही. परिणामतः ते जरुरीपेक्षा जास्त खातात आणि दिवसेंदिवस ते लठ्ठ होतात. म्हणून मुलं किती वेळ टी व्ही बघतात याचा हिशोब लावणं कठीण आहे. याचं एक उदाहरण बघूया. 4थीच्या विद्यार्थ्यांचे त्या संदर्भात पाहणी केली गेली. त्यावेळी त्या सर्व वर्गात अमेरिकन संगीतकार रॉब झॉम्बे हे शिकत होते. रॉब एका दिवसात 9 तास टी व्ही बघतात. हे ऐकून त्यांचे शिक्षक आश्चर्यचकित झाले. त्यांनी रॉबला विचारले, रात्री उशिरा जागल्याशिवाय एवढा वेळ टी व्ही कसा काय बघू शकतोस? त्याने उत्तर दिले, मी सकाळी लवकर उठतो आणि बऱ्याच वेळा मला शेतीसंबंधी कार्यक्रम बघावे लागतात, कारण एवढ्या सकाळी फक्त तेच कार्यक्रम असतात. आणि या प्रसंगाला कितीतरी वर्ष होऊन गेली. आता तर 24 तास तुमच्या आवडीचे कार्यक्रम चालू असतात आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला शिस्तीची आवश्यकता असते. म्हणून वेळ वाया घालवणे
म्हणजे आयुष्य वाया घालवू नये असा त्याचा पूर्णपणे अर्थ होतो. म्हणून तुम्ही वेळ वाया घालवू नका आणि तुमचं आयुष्य अजिबात वाया घालवू नका. मित्रांनो, तुम्हाला शिस्त लावावीच लागेल आणि ती शिस्त लागली नाही तर मग तुम्हाला भरपूर काही वेळ तुमचा वाया जाईल. जर तुम्हाला तुमच्या वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर टी व्हीपासून सावध राहा. वर्तमानपत्र हे टी व्हीच्या तुलनेत माहितीच्या दृष्टीने चांगले साधन असते. तुम्हाला जगभराच्या बातम्याही कळतात आणि ज्ञानात भर पडते. मात्र यांच्या दुसऱ्या बाजूचाही विचार केलाच पाहिजे. जर सचिन तेंडुलकरने 100वे शतक केले पण तुम्हाला क्रिकेटमध्ये रस नसेल तर ती सविस्तर बातमी वाचून तुमचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून कॅटरीना कैफ आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रसंगाबद्दल वाचून क्षणिक आनंदाशिवाय तुम्हाला काय मिळणार. वर्तमानपत्र वाचतानाही चटपटीत मसालेदार गोष्टी वाचण्याऐवजी तुम्ही सकारात्मक आणि ज्ञानवर्धक बातम्या निवडा आणि जेणेकरून त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुमचा वेळ चांगल्या मार्गाला लागेल. म्हणून टी व्ही तुमचा उत्कृष्ट सेवक आहे पण भयंकर मालक आहे. म्हणून निवड तुम्हाला करायची आहे एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, मुद्दा असा आहे की आपल्या कामापुरतं बघा आणि बिनमहत्त्वाच्या गोष्टी नजरेआड करा. ही गोष्ट फक्त वर्तमानपत्र आणि टी व्हीच्याच बाबतीत लागू नाही तर सगळ्या बाबतीत लागू पडतात. ब्रिटिश आणि गायक आहेत ते कॅओ डेव्हिड रोज दाढी करण्यात 40 मिनिटे घालवायचा. तसे तुम्ही करू नका. तुम्ही जर हा सिद्धांत अंमलात आणलात तर तुमचा कमीत कमी अर्धा तास वाचेल ज्यात तुम्ही तुमची महत्त्वाची कामे करू शकता आणि चांगल्या कामाला तुम्ही नक्कीच जाऊ शकता. म्हणून अशा तऱ्हेने शिकत राहा की तुम्ही कायम जिवंत राहणार आहात. अशा तऱ्हेने जगा की जणू उद्याच मरणार आहात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढचा सिद्धांत तो आपण बघूया. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पुढचा 24वा सिद्धांत आहे मोबाईलचा वापर कमीत कमी करा. मित्रांनो, हरवले आहेत काल सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मधले हिऱ्याची 60 मिनिटं आणि जडलेले 2 सोन्याचे तास व शोधणाऱ्या व्यक्तीला काहीही हिमान दिले जाणार नाही कारण ते परत मिळणार नाहीत, कायमचे सोडून गेले आहेत. म्हणून मोबाईलवर हल्ली आपण कितीतरी कामे करतो. मोबाईलवर बोलतो, गाणी ऐकतो, फिल्म बघतो, शिवाय गेम खेळतो, चॅटिंग करतो, फेसबुकवर जातो, नेट सर्फिंग, इंटरनेटचे बँकिंगचे व्यवहार करतो, फोटो काढतो आणि व्हिडिओ बनवतो आणि बघतो. एका छोट्याशा मोबाईलमुळं सारं जग खरोखरच आपल्या मुठीत आलं आहे. पण जरा थांबा. आठव, काही वर्षापूर्वी मोबाईल नव्हते तेव्हाही आपले जीवन सुरळीत चालूच होते. मोबाईलच्या युगात प्रवेश केल्याने आपला केवढा किमती वेळ निरर्थक गोष्टीत वाया जातो. आजकालची तरुण मुले मोबाईलवर गाणी ऐकणे, चॅटिंग करणे आणि बोलण्यात इतके हरवले असतात की त्यांच्याजवळ विचार करायला वेळच नसतो. आणि जरा रिकामा वेळ मिळाला की मोबाईल चालू होतो. आणि क्लासमध्येही मुले मोबाईलवरून मेसेज पाठवतात. मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक आहे हे त्यांना समजत नाही. म्हणून बहुतेक मोबाईल्समधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघते. त्यांच्यामुळे अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. अति रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर, नपुंसकता, कॅन्सर, गर्भपात, DNA विकृती असे अनेक गंभीर विकार जडतात. त्यामुळे तुम्ही मोबाईलचा जितका कमी उपयोग कराल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी चांगले. मात्र मोबाईलची ही साथ कितीतरी पटीने दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका पाहणीनुसार असे आढळून आले आहे की अमेरिकेतले लोक जवळजवळ 3 तासाचा वेळ मोबाईलवर इंटरनेटवर वाया घालवतात. या वेळाचा 2/3 भाग हा इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरला जातो. म्हणून मोबाईल हा वेळाच्या बाबतीतला सर्वात मोठा शत्रू आहे कारण तो आपल्याला बिनमहत्त्वाच्या कामात गुंतवतो आणि महत्त्वाचे कामे राहून जातात. माझ्या परिचयात एक विद्यार्थिनी आहे. तिच्या आईवडिलांनी तिला IITला परीक्षेला बसवण्यासाठी प्रेरित केले. कोचिंगची भली मोठी फी भरली. मात्र अभ्यासाऐवजी ती मुलगी खोलीचे दार लावून चॅटिंग करत बसायची. परिणाम अपेक्षितच होता. ती त्या परीक्षेत पास होऊ शकली नाही. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 24वा सिद्धांत आहे मोबाईलचा वापर कमीत कमी तुम्ही केला पाहिजे आणि जेवढा कमी होईल तेवढं चांगलं राहील. म्हणून मोबाईलमुळे 2 प्रकारे वेळ वाया जातो. एकतर आपण त्यावर वेळ वाया घालवतो किंवा त्याच्या माध्यमातून दुसरे लोक आपला वेळ वाया घालवतात. जेव्हा ज्याला वाटतं तेव्हा तो मोबाईलची घंटी वाजवून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणून आपण एखादे महत्त्वाचे काम करत असताना मध्येच जर फोन आला तर आपला उत्साह मावळतो. म्हणून कारण त्या कामात खंड पडतो. आणि मोबाईलमुळे आपण रात्रीही शांतपणे झोपू शकत नाही. अर्ध्या रात्री मेसेज किंवा फोन आल्याने आपली झोप खराब होते. इंटरनेटमुळे आपली वेळ वाया जातो. मात्र त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होत नाही. आपण आपल्या इच्छेने ईमेल चेक करतो. मोबाईल फोन आला की मात्र लगेच घ्यायला लागतो आणि मोबाईलवर वेळ वाया जातो. हे बघून काही लोक स्वतःकडे 2 मोबाईल ठेवतात. एक सगळ्यांसाठी आणि दुसरा काही खास लोकांसाठी. आपला सार्वजनिक मोबाईल नंबर ते संध्याकाळनंतर बंद करून ठेवतात. म्हणजे अनावश्यक फोनमुळे
त्यांना त्यांचा वेळ वाया जाणार नाही आणि महत्त्वाचा फोन कॉल तपासण्यासाठी ते दर 2-3 तासांनी फोन चालू करून मिस कॉल चेक करतात. म्हणून अनेक लोक सेलफोन सायलेंटवर ठेवून मिस कॉल बघून आपल्या सवयीनुसार बोलतात. म्हणून मीटिंग चालू असताना सेल्सफोन बंद करावा, कारण एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये मोबाईलच्या आवाजामुळे तुमची आणि इतरांची एकाग्रता भंग नक्कीच होऊ शकते. म्हणून त्याला आपण बाजूला ठेवू इच्छितो. म्हणून मोबाईल आधुनिक जगाची भेट आहे. त्याचा फार नक्कीच तुमच्या वेळाच्या गळ्यात दिवसेंदिवस अडकत चाललाय आणि तुम्ही त्याच्यावर इलाज केला नाहीत तर तो तुमचा अधिकांश वेळेचा सत्यानाश करून टाकेल. म्हणून मोबाईलचा कमीत कमी वापर करा आणि वाचलेल्या वेळाचा जास्तीत जास्त सदुपयोग तुम्ही जीवनामध्ये केला पाहिजे. तुम्ही एक गोष्ट रिसायकल करू शकत नाही, ती म्हणजे वाया गेलेला वेळ, आणि ती कधी रिसायकल होणारही नाही. म्हणून मित्र तुमच्या वेळावर दरोडा घालत असतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे सर्व माहिती मी देतोय, पण ते तुम्ही आत्मसात केले नाही तर ते काही उपयोगाचे होणार नाही. म्हणून ते तुम्ही नक्कीच आत्मसात करायला शिका. आत्मसात केलेच तरच आपण त्यात फायदा जाणून शकू आणि त्यात आपल्याला कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण मानू शकू. म्हणून एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते आणि जीवनामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी खरी ऊर्जा आपल्याला तिथूनच मिळत असते. म्हणून आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याचप्रमाणे गुणवत्ता ही जगासमोर नक्कीच येईल. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे ते स्वतः ठरवा, कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ मोफत मिळू शकत नाही. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण त्यातून यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत घेतली तरच आपल्याला यश मिळत असते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं भक्ती नामस्मरण करा. सर्व काही तुमच्यासाठी शक्य होईल आणि स्वामी तुमच्या कायम पाठीशी असतील. म्हणून स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.